मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवत आहे चिकन मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो चिकन, खडा मसाला, 2 टमाटरची प्युरी, आलं लसूण कोथिंबीरचं वाटण, बारीक वाटलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध, हळद, रेड चिली पावडर, मीठ, जिरे, कोल्हापुरी मसाला आणि आपला गरम मसाला। आता याच्यामध्ये हळद, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ लावून मॅरिनेट केलं 15 मिनिट। आता तेल घालू थोडंसं। मी 2 चमचे तेल घातलं। त्याच्यात तेल थोडं गरम त्याच्यामध्ये आपण एक तेजपत्ता घालतोय खडा मसाल्यामध्ये, थोडीशी दालचिनीचा तुकडा, एक इलायची घालतोय, 2 लवंगा आणि 4 ब्लॅक पेपर। थोडं फ्राय होऊ द्या। मोठा कांदा, चांगला भाजून घेऊया। हे चिकन घालून घेऊ। चिकनला तेल सुटेपर्यंत आपण याच्यामध्ये फ्राय करायचं। तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूया। मग जिरे तडतडले की आपण याच्यामध्ये हा बारीक मिक्स ब्राऊन होतंय। आता कांदा तेल सोडत आहे, त्याच्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरचं वाटण थोडीशी 1 चमचा हळद, थोडा चमचा सगळं मिक्स करूया। आता याच्यामध्ये टमाटरची प्युरी ॲड करा। तेल सोडतो हा मसाला। आता आपण याच्यामध्ये आपले मी मसाले घालून घेऊ। पहिले कोल्हापुरी मसाला 2 चमच, अर्धा चमच रेड चिली पावडर, आपला गरम मसाला अर्धा चमच, थोडंसं मीठ, सगळं मिक्स करून घेऊया। थोडा तेलामध्ये मसाला। आता आपण चिकन घालणार आहोत। हे चिकन पहिला चिकन घालायचं। चिकनला मसाला लागला पाहिजे, थोडंसं हे 2 वाट्या नारळाचं दूध आहे। आता आपण याच्यामध्ये हे दूध घालतो। तुमचा गॅस बारीक ठेवा, म्हणजे फाटणार नाही। आता आपण याच्यामध्ये हे चिकनचं राहिलेलं पाणी आहे ना, आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार।
चिकन तयार